मालिकेनंतर काय रिस्पॉन्स आहे ग खरंच? शिव्या ओनली शिव्या? खूप शिव्या. आणि मी टॉमबॉय त्यामुळे मला जाम फटाके फोडायला आवडतात. माहितीये तुम्ही शिव्या घालणार की प्रदूषण होतं सगळं होतं, पण ठीक आहे दिवाळीत चालतं तेवढं. आणि त्यातून इराकडून होतंय तर ते जास्त होत असेल. त्यांचं म्हणणं असं आहे की तू का निगेटिव्ह करतेस, तू एवढी गोड दिसतेस, असं मला सगळे म्हणतात. मला छान पण वाटतं असं की तू विलन, क्यूट विलन आहेस. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. दीपोत्सव 2025 सोहळा सुरू झालेला आहे आणि सन मराठीची मालिका जुळली गाठं या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी तर नाहीच म्हणणार मी, इरा माझ्यासोबत आहे. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? खूप मजेत, खूप सुंदर दिसतेस, खूप छान दिसतेस. काय सांगशील लुक बद्दल पहिल्यांदा? आणि निमित्त आहे दिवाळी, सन मराठी दीपोत्सव 2025 आणि हा माझा लुक जो खूप सुंदर झालाय, मला खूप आवडलाय. आणि थँक्यू सनच्या सगळ्या टीमला, मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट आणि हे कॉस्ट्युम ज्यांनी ज्वेलरी डिझाईन केली आहे. मग मला इतकं सगळं वेअर करायला आवडत नाही, पण त्यांनी मला सांगितलं प्लीज तुम्ही करा, हे छान दिसणार. आणि खरंच छान दिसतंय. येस. मला पहिल्यांदा ऐकायला आवडेल की मालिकेनंतर काय रिस्पॉन्स आहे ग खरंच? शिव्या. ओनली शिव्या? खूप शिव्या. आणि आता तर डीएम्स मध्ये आणि व्हॉइस नोट येतात मला प्रॉपर, सावीला त्रास देऊ नकोस, नाहीतर बघ तुला आम्ही काय करतो, समथिंग शिव्या, प्रचंड शिव्या. पण छान वाटतं. पोच पावती कामाची. हो, हेच तर, म्हणजेच काम छान होतंय आणि आवडतंय तुम्हाला. तुला किती मजा येते हे कॅरेक्टर करताना? खूप मजा येते, कारण ती प्रेमात वेडी असणारी मुलगी आहे आणि एका ऍक्टरला जेवढं वेगवेगळं परफॉर्म करायला मिळणार तेवढं छान. पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला खूपच सोबर करायला लागतं, पण इथे ती स्विच करते प्रत्येकात. म्हणजे ती रोमॅन्टिक पण आहे, ती रागीट पण आहे, ती विम्झिकल पण आहे. म्हणजे खूप गोष्टी आणि खूप शेड्स आहेत. मस्त मजा येते काम करायला. मजा येते. मग खरंच सावी धैर्य वेगळे होणार आहे, मिळणार आहे धैर्य, की कसं काय होणार आहे? त्यासाठी तर तुम्हाला मालिका बघायला लागणार. नाही, मजा येणार आहे, पण खूप छान येणार आहे पुढचा ट्रॅक. ऑफस्क्रीन कसं आहे बॉन्डिंग सावी धैर्य सोबत? खूप छान. आणि सावी म्हणजेच पायल मेमाने कमाल ऍक्ट्रेस आहे ती. म्हणजे तिचं काम खूप छान आहे. जेव्हा मी आता, म्हणजे आधी आमचे काही एवढे सीन नव्हते, सध्या आमचे नवरात्रीचे आणि गणपतीचे सीन झाले. त्यात नवरात्रीचा रिसेंटली एक सीन झालाय, तिच्यावर काम करताना खूप मजा आली. म्हणजे इतके छान गिव्ह अँड टेक. आणि म्हणतो ना आपण की समोरचा आर्टिस्ट तसा असला की आणखी मजा येते. तशी येते. आणि ऑफस्क्रीन मजाच करतो आम्ही. संकेत पण चिल आहे, पूर्ण मस्त आहे, छान आहे. चला, म्हणजे सगळं ऑफस्क्रीन सगळं सेट आहे म्हणून ते ऑनस्क्रीन खूप छान दिसतंय असं म्हणू शकतो. दिवाळीचं निमित्त आहे, काय सांगशील दिवाळीची तुझी आठवण किंवा आठवणीतला किस्सा? कसं सेलिब्रेशन असतं? दिवाळीची आठवण, दिवाळी माझी म्हणजे सध्या तरी 3-4 वर्ष झाले आता इंडस्ट्रीत येऊन. दिवाळी अशी घरची दिवाळी खूप मिस करते मी. आई बाबा त्यांच्याबरोबर फराळ, फटाके फोडणं. मी टॉमबॉय त्यामुळे मला जाम फटाके फोडायला आवडतात. माहितीये तुम्ही शिव्या घालणार की प्रदूषण होतं सगळं होतं, पण ठीक आहे दिवाळीत चालतं तेवढं. आणि त्यातून इराकडून होतंय तर ते जास्त होत असेल. मला जाम आवडतात फटाके फोडायला. मी जवळजवळ 2-3 तास फटाके फोडत बसते. म्हणजे बाकी सगळं बाजूला, रांगोळी वगैरे हे सगळं काही मला येत नाही. म्हणजे मी हे मुलींसारखं म्हणजे घरी नाहीच नाही. फुलटू बाहेर जायची. तू मूळची कुठची? म्हणजे मी नाशिकची. मग ऑल द वे तू आता साताऱ्याला शूटिंग करते? नाही, मी कोल्हापुरात कोल्हापूर. हा, राईट, कोल्हापूरला शूटिंग. मग आता घरी वेळ देता येणार आहे या वेळेस तरी, की कसं सुट्ट्या वगैरे आहे? सुट्टी म्हणजे कधीपासून मिळालीच नाहीये. आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी खूप कष्ट घेतोय, मेहनत घेतोय. सुट्टी आम्हाला मिळत नाहीये, पण होप सो सुट्टी मिळू दे. मिळेल, नक्कीच मिळेल. आठवणीतला आतापर्यंत या मालिकेतला एखादा सीन, एखादा किस्सा किंवा काही मेमरी शेअर करायची असेल तर काय शेअर करशील? किस्सा म्हणजे की मजा आली आहे खूप जास्त. पण एक जो सीन होता माझा, जो की तुम्ही बघितला असणार की नाही माहित नाही सगळ्यांनी, हळदीचा. जेव्हा ती हळद कुटत असते आणि जेव्हा ती ते ओव्या गाते आणि तेव्हा ती ओव्या गाताना हॅपी असते, नंतर ती त्यात बांगड्या वगैरे फोडून टाकते. आणि जेव्हा तो अँगर आणि तो विम्झिकलनेस दाखवलाय ना, म्हणजे प्रॉपर डर मधला शाहरुख खान म्हणता येईल आपल्याला, त्या प्रकारे ते कॅरेक्टर आहे. सो काहीतरी मजा आली आहे ते करायला आणि मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. मुळात सगळ्या युनिटचं मला अप्रिशिएशन मिळालं. सगळ्यांनी असे टाळ्या वगैरे वाजवल्या. म्हणजे 1 टेक 1 गो आणि खूप छान झाला तो सीन आणि फील झाला. आणि एखादी असं प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आलेली जी म्हणजे खरंच लक्षात राहील अशी आहे?
लक्षात राहील. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तू का निगेटिव्ह करतेस, तू एवढी गोड दिसतेस, असं मला सगळे म्हणतात. मला छान पण वाटतं असं की तू विलन, क्यूट विलन आहेस, तू विलन दिसत नाही पण तू काम खूप छान करते विलनचं. तर छान वाटतं हे सगळं. म्हणजे पॉझिटिव्ह पण बोलतात आणि निगेटिव्ह तर शिव्या रोज. आमच्याकडे आम्ही पण जेव्हा पोस्टिंग वगैरे करतो त्यावर एकच असतं की इराला सिरियल मधून काढून टाका, इराला हे करा, इराला ते करा, इरा. प्रेक्षकांना त्यांची लव्ह स्टोरी बघायची. पण मला किती छान आहे म्हणजे हे की आपलं कॅरेक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तेवढ्या ह्याने पोहोचतंय की ते अशा प्रतिक्रिया देत आहेत. वाव, भारी आहे सगळंच. आणि खरंच तुझं कॅरेक्टर खूप छान आहे आणि ते तू खूप छान रंगवतेस. तुला खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एन्जॉय करा, फराळ, चिवडा, चकली जे काही असेल आणि खूप सारे फटाके फोडा, पण प्रदूषण कमी करा, मज्जा करा. थँक्यू सो मच.